8 वर्षाचा होता तेव्हापासून त्याला ब्लड भरतोय. त्याच्या आजाराचे तो एवढा झुंज देऊन जर बिग बॉस मध्ये खेळून आला याच्यापेक्षा कौतुक मी त्याचं म्हणजे खरंच केलं तितकं कमीच आहे. त्याला ती सायकल आणता येत नव्हती, मोटरसायकलवर कोणी घेत नव्हतं. 8वी पर्यंत शिकला आणि मग ह्या रीलच्या माध्यमातून त्याने जरसा थोडं व्हायरल झाल्यामुळं तो थोडा पुढं सरकला. आठ वर्षाचा होता तेव्हापासून त्याला ब्लड भरतोय आणि त्याच्या पाठोपाठ 8 वर्षाचा तो लहाना सूरज पण त्याला पण ब्लड भरावंच लागतंय. महिन्याला 15 दिवसाला 20 दिवसाला. बिग बॉसमध्ये पण त्यांनी खूप काळजी घेतली, खूप त्याला सहकार्य केलं. तिथं पण त्याला 3 वेळेस ब्लड चढवलं असं बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं आणि खरंच खूप काळजी घेतली. आणि आम्ही पण अशी त्याला म्हणजे 20 दिवसाला, महिन्याला, 1.5 महिन्याला, म्हणजे आता परिस्थिती हालातीनं कसं असतं कमी जास्त दिवस होतात. मग कधी 5 पॉईंट राहत होतं, कधी 6 पॉईंट राहत होतं. पण आम्ही त्याला असं की मी ड्रायव्हर माणूस आहे आणि मी गाडी चालवायचो. आता ही माझी मंडळी घरी राहायची, रोज मजुरी करायची. ह्यो लहान ह्यो शिकत होता. आता प्रभूचं शिक्षण म्हणजे 8वी पर्यंत झालेलं. 8वी पर्यंत असल्यामुळं त्याला परतूरला इथपर्यंत होती 8वी पर्यंत गावात शाळा. आणि नंतर परतूरला मग त्याला ती सायकल आणता येत नव्हती, मोटरसायकलवर कोणी घेत नव्हतं. मग अशा अडीअडचणीमुळं काही समजा त्याला शिक्षण बी झालं नाही. 8वी पर्यंत शिकला आणि मग ह्या रीलच्या माध्यमातून त्याने जरसा थोडं व्हायरल झाल्यामुळं तो थोडा पुढं सरकला आणि खूप काही महाराष्ट्राने प्रेक्षकांनी त्याला भरपूर सपोर्ट केला. आणि आला ते असे की त्याला आम्ही स्वतःच म्हणजे वडिलांनी जमीन विकली याला कुठंतरी दाखवावं. तुमच्यासारख्याने असं दाखवलं की आम्ही बुलढाण्याला न्या, इकडं उस्मानाबादला न्या, औरंगाबादला न्या, मुंबईला न्या, कोणता महाराज बघतोय असं ह्या ठिकाणी म्हणजे भरपूर पैसे गाडी भाड्यात त्याच्या सगळे काही घालवले, शेती विकली, सगळं काय झालं. तरी पण त्याच्या आजाराचे तो एवढा झुंज देऊन जर बिग बॉसमध्ये खेळून आला याच्यापेक्षा कौतुक मी त्याचं म्हणजे खरंच केलं तितकं कमीच आहे. की स्वप्न पूर्ण झालं असं वाटतंय आणि इथून पुढं असं त्याची इच्छा आहे की काही ना काहीतरी मी करेल आणि खरंच होईल काही ना काहीतरी. तशी रिक्वेस्ट आहे की जरा ह्या माध्यमातून जर समजा प्रभूचं जर तुम्हाला जर वागणं येते जर आवडलं असेल तर नक्कीच कोणी ना कोणीतरी त्याला काही ना काहीतरी ऑफर येईलच आणि तो शक्यतो जाईलच पुढं मालिकेमध्ये किंवा फिल्ममध्ये असं मला वाटतंय आणि नक्कीच होईल.